कोल्हापूर रोडवरील मारुती सुझुकी एरिना शोरूमसमोर रस्ता ओलांडणाऱ्या एका कारला भरधाव वेगाने आलेल्या कारने जोराची धडक दिली आणि या अपघातात कारमधील चालक विश्वजित भाऊसाहेब नरवाडे वय वर्ष 46 राहणार यशवंतनगर सांगली हे जखमी झाले आहे, तर दोनही वाहनांचे 1,90,000चे नुकसान झाले। सदरचा अपघात हा बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास झाला। या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अवधूत भाट यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी संशयित विश्वजित नरवाडे आणि विश्वास अप्पासाहेब रायमाने वय वर्ष 31 राहणार येडूर तालुका चिक्कोडी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी विशाल नरवाडे हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील यशवंतनगर परिसरात राहतात। बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास नरवाडे हे त्यांच्या ताब्यातील क्विड कार क्रमांक MH10D0332 ही घेऊन कोल्हापूर रोडवरून निघाले होते। मारुती सुझुकी एरिना शोरूमसमोर आल्यानंतर त्याने रस्ता दुभाजकातून समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न घेता वेगात गाडी चालवून अचानक वळण घेतले। त्यावेळी संशयित कार चालक विश्वास रायमाने हा त्याच्या ताब्यातील मारुती एटिर्गा कार क्रमांक MH09GU2456 हे कोल्हापूर रोडवरून सांगलीच्या दिशेनं भरधाव वेगाने घेऊन आला। यावेळी दोनही वाहनांची जोरदार धडक झाली। यानंतर नरवाडे हे जखमी झाले, तर दोनही वाहनांचे अंदाजे 1,90,000 रुपयांचे नुकसान झाले आणि या प्रकरणी पोलीस अधिकारी अवधूत भाट यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिलेली आहे। बेदरकारपणे वाहन चालवण्याप्रकरणी नरवाडे आणि रायमाने या दोघांवरही गुन्हा दाखल झाला आहे।